महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण पुन्हा चांगलंच तापलं आहे. 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबादेवी मंदिरात दर्शन घेतलं. दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना दोन्ही नेत्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. 13 जानेवारीला प्रचाराची मुदत संपूनही काही उमेदवारांना घरोघर जाऊन प्रचाराची मुभा देण्यात आली असा आरोप त्यांनी केला. यासोबतच राज ठाकरे यांनी मतदान केंद्रावर ठेवण्यात येणाऱ्या PADU मशिनीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. EVM बंद पडल्यास वापरल्या जाणाऱ्या या मशीनबाबत आधी कोणतीही अधिकृत माहिती न दिल्याचा आरोप करत आयोगाच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ईव्हीएम पण जुनी आहेत आणि हे जे काही नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ती ईव्हीएमची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतोय. इमर्जन्सी वापरलंय. इमर्जन्सी जी काय मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये, तुम्हालाही माहिती नाहीये, लोकांनाही माहिती नाहीये हे काय आहे ती मशीन्स. म्हणजे काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि काय प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे, घेतली पाहिजे आणि आमच्या लोकांनी सतर्क राहावं एवढंच फक्त मला असं वाटतं. ह्याचं उत्तर दिलं मी, याच प्रश्नाचं उत्तर दिलं ना मी आता. मी त्याने हाच प्रश्न विचारला, तेच प्रश्न नका विचारू. नवीन काय असेल पत्र लिहिलेलं आहे, परंतु त्या व्यतिरिक्त करण्यासारखं काय? आता तुम्ही निवडणूक आयोगाला जी मागणी नेमकी काय करतात हे डिस्कनेक्ट करण्यात यावं. तुम्ही जी पद्धत आहे अर्थातच ना हे कोटचं मशीन आहे, हे दिसतं कसं, यातनं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे. ईव्हीएमचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्यांना सांगता की क्लिअर आहे, बरोबर की नाही, दाखवता की नाही. हे आतापर्यंतची प्रथा आहे. हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं. याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, ह्याची गॅरंटी कोणी घ्यायची? इतकी बेबंदशाही चालू आहे. आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं. असं ही कुठची लोकशाही चालू आहे? ही कोणत्या निवडणुका सुरू आहेत? ठीक आहे, आपल्या मार्फत फक्त एवढं सांगायचं होतं. फेज वाईज वोटिंग सर, फेज वाईज वोटिंग काउंटिंग करा.